चेंडू धावत जाण्याचा प्रयत्न दिसत होता. सिद्धेश दवणे पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला होता, परंतु सहजासहजी पायाने चेंडू अडलेला नाही. चेंडूमध्ये 4 धावांनी करता ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा राज टू मनीष. चेंडू क्रमांक 3 P1च्या षटकातील. यावेळेला बैठक गुडनाट एक फटका खेळण्याचा प्रयत्न दिसत होता, परंतु मोठा फटका आलेला नाही. निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. या इनिंग मधील पहिला डॉट चेंडू तिसऱ्या चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमात आणि मैदानावरती कमबॅक देखील राज मांगेला करतोय. इकडे ऑन साईडला फटका छान डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिद्धेश दवणे चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाजाचा खेळ संपला गेलाय. मनीष तानमेर बॅक टू पविलियन. बिग विकेट डाऊन गॉन. इकडे मात्र प्रति उत्तर दिलं गेलं राज मांगेला. ह्याच्या माध्यमातून चौकार मारू शकतो तर मी कमबॅक करू शकतो. यावेळेला ते दृश्य मैदानावरती पाहायला मिळालं. फलंदाजाला परतावा लागेल. तंबूच्या असलेल्या 5 या अंकावरती पहिलं विकेट गमावलं गेलं. प्रथम बॅटिंग करत असताना वॉरियर्स टीमने 4 चेंडूचा खेळ समाप्त. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 एक विकेट गेलाय. मेहुल पुन्हा एकदा मागच्या दिशेने नवीन खेळाडू मैदानात दाखवतो निखिल. हिमांशू थोडंसं मात्र पाठीमागे येईल हे दिसतंय. यावेळेला पहिले राज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना मैदानावरती चेंडू क्रमांक 4-5 घेऊन पुढे सज्ज. अप्रतिम फटका खेळण्याचा मनसुबा बागला होता, परंतु चेंडूवर फळीमध्ये नाही संपर्क. चेंडू पडला तर थोडंसं मध्ये नॅचरल बाउन्स होता. अर्थातच यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये चिन्मयला आपण पाहतो चांगल्या पद्धतीनं चेंडूला गॅदर केलाय. या बॉलवरती कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूचा सांगतो तसं पाहायला मिळते. राज मांगेलाने कमबॅक चांगल्या पद्धतीने केलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा नावाचा दबदबा. तदनंतर 3 चेंडू आपल्या नावावरती कोरल्यात. इकडे रनआउटची संधी. एका स्ट्राईकवरती 2 गाड्या. अपघात अपघात अपघात. इकडनं मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली गेली. म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज निखिल बॅक टू पविलियन. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक महत्वाचा विकेट तंबूच्या आसराला गॉन. पहिलं षटक व्हेरी 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 इकॉनॉमिकल राहिलंय. पहिल्या षटकामागे तब्बल 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने आणि 2 विकेट प्राप्त केल्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, चौथ्या चेंडूवरती विकेट, 5व्या चेंडूवरती डॉट बॉल आणि अंतिम चेंडूवरती रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. राज मांगेला अप्रतिम षटक हाताळलं. आता बघूया दुसरं षटक कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. नवीन खेळाडू मैदानावरती हिमांशू अंबीर दाखवतोय. एक लेफ्ट आर्म बॅटर, 10व्या हाताचा खेळाडू, मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला होता. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली बॅटिंग हिमांशू अंबीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल सुपर 6 मध्ये. हा मधील जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये पोहोचेल. ही महत्वाची मॅच आहे. महत्वाची लढाई मैदानावरती करत असताना जो संघ जिंकेल तो संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. परंतु जो संघ या स्पर्धेत बाहेर होईल, कुठला संघ मात्र बाहेर येईल देखील पाहणं योग्य असेल. सिद्धेशला मात्र प्रत्येक विकेटाकरिता विघ्नेश आरेकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. इकडनं मात्र अनाउन्समेंट करण्यापूर्वीच पहिल्या चेंडूवरती विकेट विकेट विकेट. या संघाचा महत्वाचा गोलंदाज, ट्रम्पकार गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून माझी खाती का आहे यावेळेला सिद्धेश आकरे मैदानावरती दर्शवत असताना पाहायला मिळतोय. जर मात्र सिद्धेशने हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र विघ्नेश आरेकर यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिला जाईल. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. इकडे मात्र विकेटची पडझड होत असताना पाहायला मिळतं. आतापर्यंत तब्बल 3 विकेट गमावले गेलेत. 5 या अंकांवरती सिद्धेश आकरे खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग गोलंदाजी करत असताना
पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो सिद्धेश आकरे नवीन खेळाडू मैदानावरती नव्यानं दाखल झाला संदीप पव्या. संदीप कशा पद्धतीने फलंदाजी करेल मैदानावरती. नॉन सेकंड वरती हिमांशू अंबीरला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. सिद्धेश ठाकरे चेंडू क्रमांक 2 घेऊन सज्ज होतोय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहूया पंचांचा कुठला इशारा होतोय. हा चेंडू स्टंपच्या वरून गेलाय. यावेळेला पंचाने मात्र सांगितलं गेलं डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी. व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकल राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सिद्धेश आकरे आपला नावाचा दबदबा निर्माण करत असताना यावेळेला बाहेरच्या दिशेने चेंडू निघालाय. चेंडू पडतोय. लेग ब्रेक जास्त होता इकडे मध्ये. आणखीन एक डॉट बॉल. बर्थडे बॉय आहे आज त्याचा वाढदिवस देखील आहे. आणि इकडे मध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना मैदानावरती फलंदाजांना कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज समोर संदीप. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. रन घेण्याचा प्रयत्न दिसतोय परंतु जय तामोरे चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत कुठलीही धाव या चेंडूवरती देखील मिळणार नाही. निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. या स्पर्धेतील पहिली मेडन विकेट पाहायला मिळेल का हे देखील पाहणं योग्य असेल. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष. यावेळेला फटका फसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली राज मांगेला धावतोय परंतु चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू लढवला जाईल तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 5व्या बॉल वरती सिंगल रन येत असताना सिद्धेश आकरेच्या विरुद्धामध्ये संघर्ष करत होता फलंदाज. मागच्या 3 बॉल मध्ये परतो 4थ्या चेंडूवरती कव्हरच्या रिझनला फटका छान पद्धतीने खेळल्याने या चेंडूवरती 1 रन कंप्लीट केली. आता पाहूया या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू P2च्या षटकातील. डफल कव्हरती धावा फक्त आणि फक्त 6. यावेळेला अल्टी पलटी फटका फसलाय की छान आहे. फटका छान पद्धतीने खेळला. चेंडू मात्र सरळ फाईन लेग क्षेत्राला सलामी देत असताना हिमांशू अंबेरच्या बॅटमधनं आजच्या दिवसातील पहिला चौकार येत असताना हिमांशूच्या बॅटमधनं पहिला चौकार आजच्या दिवसामधील येत असताना पाहायला मिळतं. अशाच पद्धतीनं हिमांशूला बॅटिंग करावी लागेल मैदानावरती. 4च्या मैदानात षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफल कव्हरती धावा 10. पहिल्या षटकामागे 5. दुसऱ्या षटकामागे 5. राजने देखील 2 विकेट प्राप्त केलं होतं 1 रनआउटच्या स्वरूपात. तदनंतर सिद्धेशने देखील 1 विकेट प्राप्त केला. अशा पद्धतीनं 3 विकेट गमावल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना वॉरियर्स टीमच्या माध्यमातून अजूनही 24 चेंडूचा खेळ शेष आहे. या इनिंग मधील 24 चेंडूमागे देखील धावा बनवू शकतात परंतु अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर मात्र समोरच्या संघाला अर्थातच वॉरियर्स टीमला जखून ठेवलं जाईल. परंतु इकडे हिमांशू जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. आता पाहूया संदीप कशा पद्धतीने खेळ करत राज मांगेलाच्या विपक्षामध्ये. राज मांगेला खूप चांगली गोलंदाजी केली. P1च्या षटकामागे फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 2 विकेट प्राप्त केल्यात. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 3रं षटक. अप्रतिम फटका यावेळेला पाहायला मिळतोय. जय तामोरे चांगल्या पद्धतीने गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण करतो. याही बॉलवरती कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट स्वरूपातील बॉल. धावफलक स्थिरावला गेला. डबल फिगर अर्थातच 10 या अंकांवरती 3 विकेट गमावल्यात. याला आणखीन एक चांगला चेंडू. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली. 1 रन कंप्लीट. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिझनला भाविक दवणे ह्याच्या माध्यमातून अगदी सूर मारले होते परंतु कालच्या दिवसामध्ये देखील भाविकच्या माध्यमातून खूप चांगला झेल कॅरी केला होता आणि आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली फिल्डिंग करत असताना एफर्ट देत असताना आपल्या संघाकरिता तो समोर क्षेत्ररक्षणामध्ये विवृष्ट करत असताना गोलंदाज राज मांगेला हिमांशूच्या विरुद्ध कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चेंडू क्रमांक 3 बेस्ट विरुद्ध बेस्टची लढाई आपण पाहतो. एका साईडला हिमांशू अंबीर आहे तर दुसऱ्या साईडला राज मांगेला. 2 कॅप्टन आहेत. 2 कॅप्टन मधली ही लढाई मैदानावरती पाहायला मिळते. कुठला कॅप्टन कोणावरती हावी होईल हे देखील पाहणं योग्य असेल. वॉरियर किंग्सने आपला किंग का आहे त्यावेळेला दबदबाने दाखवलाय. वॉरियर्स टीमला कमबॅक करत त्यांच्या विरोधात. इकडे पंचांचा सिग्नल नो बॉल. थोडंसं फिल्डिंग मध्ये विवृष्ट चुकीचे आहे यावेळेला पंचांनी ओळखलं. तदनंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचायला लागलात नेहुलच्या माध्यमातून.
पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेला. नो चेंडू अर्थातच फ्री हिट बॉल असेल फलंदाजाला. सुवर्ण संधी या बॉलवरती असेल. पाहूया सुवर्ण संधीचं सोनं कशा पद्धतीने केला जाईल देखील पाहणं योग्य असेल. राज मांगेला फ्री हिट बॉल घेऊन सज्ज होईल. चेंडू क्रमांक 3. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी राजची राहिली आहे. दुसऱ्या वैतिकाचा दुसऱ्या संघासाठी तिसरा षटका मागे यावर सफल झाले. त्यानंतर चेंडू फसला गेला परंतु फ्री हिट बॉल आहे. कॅच जरी घेतला तरी फलंदाज नोट आउट असेल. भाविकने प्रयत्न जरूर चांगला केला होता परंतु त्याच्या हातात चेंडू विसावला लागलाय. जरी झेल घेतला असता तरी फलंदाजाला संधी असती कारण की फ्री हिट बॉलवरती कुठलाही खेळाडू बाद नसेल. फक्त आणि फक्त रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो परंतु कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद नाही. यावेळेला पंच सांगत असताना इकडे 1 रन कंप्लीट. 1च्या मधून धावफलकावरती धावा 14. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चेंडू क्रमांक 3चा खेळ समाप्त होत आहे. राज टू हिमांशू चेंडूला सोडून दिलाय. पवार पंचांचा कुठला इशारा येतोय. मेहुल ह्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड आणि धावफलकावरती धावा आपण पाहतो 15 धावा 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश विंडा त्याच्या सोबतीनं मेहुल नायर असे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करतोय. पुणे एकदा सिंगल रन. आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 16 चेंडू बाकी 16 धावा बनवल्यात. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न दिसत होता परंतु संदीपने जाणून घेतलं की हा चेंडू कशा पद्धतीने येईल त्याच दिशेने फटकाला निवडला. सिद्धेश आकडे चेंडू पर्यंत आलाय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि 1च्या मैत्रीण धावफलकावरती धावा 17. लास्ट टू गो. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहूया. या अंतिम बॉलवरती किती धावा बनवल्या जातील देखील पाहणं योग्य असेल. हिमांशू आतापर्यंत शांत आहे कारण की म्हटलं जातं ना वादळ येण्यापूर्वीची ही शांतता तर नाहीये ना. हिमांशूला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकणार नाहीये परंतु सिद्धेश आकरे आणि राज मांगेल्याने आतापर्यंत शांत ठेवलंय परंतु येणाऱ्या 3 षटकामागे हिमांशूला षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल परंतु कशा पद्धतीनं त्याची बॅट बोलेल. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळतात तब्बल 17 धावा. विकेट गमावले गेलेत आतापर्यंत 3. धन्यवाद श्री बँड. चांगल्या पद्धतीने वादन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वीर आकरे असतील सिद्धेश आकरे असतील तदनंतर अनिकेत मर्दे मोहित तनिष अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया पुणे एकदा मॅचच्या दिशेने. 4थ्या षटकाला सुरुवात. 4थं षटक हाताळण्याकरिता अनुजला मात्र प्राधान्य दिलंय. सिद्धेशला मात्र थांबवलं गेलंय. यावेळेला फटका छान पद्धतीने पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी परंतु इकडनं चेंडू थांबला गेलाय म्हणायला हरकत नाहीये. मातीमध्ये वाळू माती आहे तिकडे मात्र चेंडू स्टॉप झाला आणि त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती होत असताना पाहायला मिळते. सिद्धेचं देखील कौतुक असेल. एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीने एका हातानं चेंडूला अडवलं त्यानंतर थ्रो केलं आणि 1 धाव या बॉलवरती मिळते. 1च्या मैदानात धावफलक आकार गेला. धावफलकावरती धावा 18. इकडनं हिमांशूला दुसरा चेंडू घेऊन पुणे एकदा अनुज आखूड टप्प्याचा बॉल हुक केलाय. चेंडू मात्र सरळ फायनल क्षेत्रामध्ये 1च धाव या बॉलवरती देखील मिळते आणि इकडे मात्र 1च्या मैदानात धावफलक आकार गेला. धावफलकावरती धावा 19. इकडनं मात्र हिमांशूचे प्रयत्न चालू आहेत कारण की दुसऱ्या दिवसामध्ये हिमांशूच्या हाताला चेंडू लागला होता त्याच्या कारणासाठी त्याचा हा बोट मात्र सुजला गेलाय. ती बोटाची मुवमेंट होत नाहीये यावेळेला त्याच्या खेळात दिसते परंतु पाहूया हिमांशू कशा पद्धतीने खेळ करेल हे देखील पाहणं योग्य असेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल. सरा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न दिसत होता परंतु हा फटका आडव्या बॅटने खेळला असता तर नक्कीच
चेंडू चौकार किंवा षटकाराकरिता जाण्याची दाट शक्यता होती, परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, धावफलक स्थिर प्रकारे धावफलकावरती हवा 19. फुल टॉस बैठक, स्क्वेअर लेग रिजनला डीप मध्ये जय चांगल्या पद्धतीने चेंडू लढवतोय. एकच रन या बॉलवरती देखील मिळते. कालच्या दिवसामध्ये जयची वादळी खेळी आपण पाहिली होती, 2 दिवस त्याची बॅट बोलत नव्हती, परंतु कालच्या दिवसामध्ये काय धमाका त्याच्या बॅटमधनं दाखवल्या. एका षटकामागे तब्बल 26 धावा बनवल्या होत्या. निखिल अंबिरे सारख्या मोठ्या गोलंदाजाच्या विरोधात षटकार चौकार षटकार चौकार आणि षटकार अशा पद्धतीनं 26 बनवल्या होत्या. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फळीमध्ये नाहीये. संपर्क निराश हताश मनने हिमांशू पाहायला मिळतोय, कारण की आताची मुवमेंट होत नाहीये. पहिला सामना पण पहिला आशिषजी धानमेर सरांच्या माध्यमातून 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना लॉंग ऑनला काय फटका खेळला होता आणि आपल्या संघाला टॉप 3 मध्ये पोहोचवलेत. पंचाकडे लावून अपील 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 अपील, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत या वेळेला. मेहुल आणि प्रथमेश आणखीन एक डॉट बॉल. षटक संपलंय. 4 षटकाच्या अखेरीमध्ये धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळेल 20. प्रत्येक षटकामागे 5 ची सरासरी मेंटेन ठेवली गेली आतापर्यंत 20. इकडनं येणाऱ्या 2 षटकामागे धावा बनवाव्या लागतील. धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील पाहणं योग्य असेल. पाहूया 5वं षटक हाताळण्याकरिता कुठल्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल मैदानावरती. सिद्धेश आकरे बर्थडे बॉय इन ऍक्शन या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत आणि तब्बल 13 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या आहेत. या मॅचमध्ये 1 विकेट त्याला प्राप्त करता येईल. या षटकामागे किती विकेट प्राप्त करता येईल हे देखील पाहणं योग्य असेल. प्रत्येक विकेटकरिता विघ्नेश आरेकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. जर हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयेचा कॅश प्राइज लागू आहे. मामाच्या मुलाकडनं सिद्धेशला पारितोषिक लागू आहे. विघ्नेश आरेकर जो पुणे एकदा मॅचच्या दिशेने उलटा स्वरूपातील बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन जयला बॉलिंग निवडला. यस डेफिनेटली चांगला झेल कॅरी केलाय. ज्या वेळेला सिद्धेश मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी येतो ना त्यावेळेला विकेट जाण्याची जास्त शक्यता असते आणि याही वेळेला तेच पाहायला मिळतोय. एक मोस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हणून माझी ख्याती काय आहे यावेळेला सिद्धेश आकरे मैदानावरती दर्शवलं गेलं. आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू पविलियन गॉन. हॅलो जर सिद्धेशने आता मध्ये विकेट प्राप्त केलं प्रत्येक विकेट करिता परेश भाऊजी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज लागू आहे. राज मांगेलाकडनं नवीन खेळाडू करिता विशाल दवणे याला प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपये. इकडनं मात्र राजने मात्र फलंदाजाला लालच दिलाय. लालच बुरी बला आहे, परंतु पाहूया मामाला मात्र बक्षीस लावलंय. राज देखील म्हणेल की षटकार मारू नको आम्हाला विकेट प्राप्त करे, त्याच्यामुळे मामाला पारितोषिक लावलंय का हे देखील पाहणं योग्य असेल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन हुक केलाय. स्क्वेअर लेग रिजनला डीप मध्ये चिन्मय धावतोय, परंतु ते चेंडू मात्र त्याच्या अगदी हाताला स्पर्श झाला. चेंडू थांबलाय का तर नाही, पण त्यांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. स्क्वेअर लेग रिजनला विशालच्या बॅटमधनं पहिला चौकार 4 सिद्धेशच्या विरोधात अटॅकिंग स्ट्रोक. जरी सिद्धेशने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जास्त विकेट घेतल्यात ह्याचा मात्र मला फरक पडत नाही. विशाल यावेळेला मैदानावरती दर्शवत असताना सिद्धेशच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती चौकार खेळलाय. पुन्हा एकदा सिद्धेश टू विशाल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन फटका फसलाय ऑन साइडला जय. चेंडूच्या खाली आणखीन एक महत्वाचा विकेट. जर तू चौकार मारू शकतो तर मी विकेट घेऊ शकतो. एक तुम्हारी ते एक हमारी, सो सोनार की ते एक लोहार की. या वेळेला दृष्ट पाहायला मिळते. तू चल मे आया पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळू लागले मैदानावरती. बॅटिंग करत असताना वॉरियर्स टीमचा मी अगोदरच म्हणाल होतं राजने त्याच्या मामाला लालच दिली होती आणि अगोदरच म्हणालं होतं लालच बुरी बल आहे आणि इकडनं चौकार आल्यानंतर सिंगल डबल देखील प्राधान्य द्यायचं होतं, परंतु
षटकार मारण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र राजचे 500 रुपये वाजत आणि महत्वाचं विकेट यावेळेला तंबूच्या आसराला परतलं गेलंय. अर्थातच विशाल बॅक टू दी पवेलियन गॉन. सिद्धेश धावणे काय कॅप्टनची भूमिका अदा करत असताना मैदानावरती त्याला माहिती आहे सिद्धेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सिद्धेशला मात्र दुसरं षटक दिलं, तदनंतर चौथं षटक देखील देऊ शकला असतं, परंतु त्याला माहिती आहे की चौथं षटक दुसऱ्या गोलंदाजा देऊ आणि 5व्या षटकामागे सिद्धेशच्या विरुद्ध अटॅकिंग स्ट्रोक होईल त्यावेळेला त्याला गोलंदाजी करण्याकरिता आणि आणलं गेलं आणि इकडे मात्र त्याने आतापर्यंत जी जबाबदारी आहे ना ती जबाबदारी हँडल केली सिद्धेशने. अप्रतिम सरा बॅटचा वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल डीप मध्ये प्रोटेक्शन नवीन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो जिग्नेश दानमेर. कशा पद्धतीने खेळ करे मैदानावरती देखील पाहणं योग्य असेल. दोन जीवलग मित्र एकमेकांच्या विरोधीत लढत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या बॉलवरती सिद्धेश आकड्याने जिग्नेश धानमेर. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. धावफलकावरती धावा 25. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. चेंडू मात्र सरळ डीप मध्ये जय तांबरे चांगल्या पद्धतीने पायाने चेंडू अडवला गेलाय. फुटबॉलची काही क्षणास आठवण करून दिली गेली. मैदानावरती 1 रन कंप्लीट. आतापर्यंत लो स्कोर पाहायला मिळते. या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू 7 बॉलचा खेळ शेष. या 7 बॉलमध्ये धावा बनवाव्या लागतील. इकडनं जिग्नेशवरती पूर्णपणे जबाबदारी आहे, कारण की म्हणतात जबाबदारीने टॉनिक पिण्याने माणूस आयुष्यभर थकत नाही. इकडनं जबाबदारीचा टॉनिक प्यावा लागेल फलंदाजांना. यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. चेंडू ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतात. वॉर्ड ऑफ फिल्डिंग अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग वरनं मिड विकेट पर्यंत पोहोचला गेला नाही. आपल्या संघाकरिता तब्बल 2 धावा रोखवल्या जयच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपल्या संघाकरिता 100% एफर्ट देत असताना पाहायला मिळतात. सिद्धेश आकरेचे 2 षटक संपलेत. अर्थातच 5 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 28. 28 रन ऑन दी बोर्ड. 5 लॉस. अर्थातच 5 विकेट गमावले गेले. अंतिम आणि शेवटचं षटक डेट ओव्हर स्पेशली अंतिम षटकामागे हाणामारी करावी लागेल फलंदाजांना. पाहूया या पद्धतीने हाणामारी केली जाईल का हे देखील पाहणं योग्य असेल. इकडे हाणामारी करावी लागेल. डेट ओव्हर स्पेशली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंतिम षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं. अर्थातच या 6 बॉलमध्ये कमीत कमी 3 षटकार हिमांशूकडे अपेक्षा आहे. समोरची पाहूया. नवीन खेळाडू गोलंदाजी करण्याकरिता येत असताना पाहायला मिळतोय दर्पण. पाहूया दर्पण कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एक अपकमिंग यंग टॅलेंट हा देखील फ्युचर आहे वरोळ गावाचा. यही खेळाडूकडे पाहिलं जातं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पर समोर हिमांशू आहे. हिमांशू आतापर्यंत शांत आहे. यावेळेला हुक केलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. शॉट फाईन लेगला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. हिमांशू अंबेरेचा वार. सारेच होतील गार. चेंडू आउट ऑफ दी पार. एक चौकार 4. जर हिमांशू अंबिरेने सलग 3 चेंडू मागे 3 षटकार खेळले तर तन्मय विंदेकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केले. स्वागत से करेंगे हम तुम्हारा स्वागत यावेळेला दर्शवलं गेलं. आखू टप्प्याचा बॉल हुक केला ऑन साईडला. आकाशाला गवस निघाला. हिमांशू अंबिरेच्या पाठ मधनं षटकार 6. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल पूल केलाय सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल. हिमांशू च्या पाठ मधनं 6 धावा मिळाल्यात. कमबॅक 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 करण्याची शक्यता होती मैदानावरती आणि हिमांशू अंबिरेने मैदानावरती केलाय कमबॅक. जर 2 चेंडू मागे 2 षटकार खेळले तर मात्र तन्मय विंदेकडनं हिमांशू अंबिरे करिता 500 रुपयाचा कॅश प्राइज. काय फटका पाहायला मिळाला होतं. मी अगोदरच म्हणत होतं वादळ येण्यापूर्वीची ही शांतता होती. तन्मय हिमांशू जास्त वेळ शांत राहू शकणार नव्हता, परंतु त्याने दाखवलं. अंतिम षटक डेट ओव्हर स्पेशली अंतिम षटकाला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाणामारीचे षटक का म्हटलं जातं यावेळेला 2 बॉलमध्ये दर्शवलंय. पुन्हा एकदा दर्पण टू हिमांशू. चेंडू क्रमांक 3. यावेळेला हुक केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला
2 षटकार येत असताना पाहायला मिळतात. आता सिद्धेश आकरे, सिद्धेश दवणे, चिन्मय थोडस कान मंत्र देतील या वेळेला गोलंदाजाला. बैफलकावरती धावा 44 हवा. जर हिमांशूने 5 चेंडू मागे 5 षटकार खेळले तर नितेश मेहर यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश मध्ये दिलं जाईल. आणि तन्मयकडे 500 3 षटकार करता. जर या चेंडूवरती षटकार आला तन्मय विंदे कडनं 500 रुपये. हिमांशूचा जीवलग मित्र तन्मय विंदे आहे, त्याच्या खेळीसाठी मत पैसे लावले गेले. पाहूया चेंडू क्रमांक 4. यावेळेला आणखीन एक ऑन साइडला फटका छान आहे. फाईनल क्षेत्राला निवडले का तर यस डेफिनेटली फटका छान. चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर 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 चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला, त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेला फाईनल क्षेत्र निवडलं. हिमांशू वार करतोय मैदानावरती, सर्वांना गार केलं यावेळेला. यस 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 जबरदस्त. तर उर्मिला दवणे यांच्याकडून 100 रुपयाची कॅश प्राइज हिमांशू आंबीर याच्यासाठी आलेला आहे. तसेच हॅट्रिक नक्कीच तन्मय विद्येचं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज घेतलेला आहे. हिमांशू दाखवला आहे. पुन्हा काय सांगेल. 50च्या पार धावसंख्या नेली, गरजेचं होतं कारण एक टफनेससाठी आकडा महत्वाचा असतो आणि ते करून दाखवला हिमांशूने. पहिल्या 5 षटकामागे वॉरियर किंगचा दबदबा पाहायला मिळाला, परंतु अंतिम षटकामागे हिमांशू अंबिरेच्या बॅटमध्ये तब्बल 4 षटकार 1 चौकार, अर्थातच 5 बॉलमध्ये 28 धावा आल्यात. बिलकुल बिलकुल नक्कीच मस्तच त्याने मॅच यावेळेला इनिंग मात्र मस्त केलेली आहे. आमचा भुप्या काका पण खुश असेल. 3 दिवस कंटाळला होता, काय करतोय पोरगा काय करतो, पण आज मात्र खुश करून टाकलाय पप्पाला आपल्या. नक्कीच जबरदस्त. अजून एक चेंडू शेष आहे. धावसंख्या 56, अब तक 56. स्कोरबोर्ड हल्लाय मस्तच. पाहूया आणि नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लवकर 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 लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण ते क्षण येऊन पोहोचलेले आहेत. महाफिनाले देखील थोड्या वेळाने होणार आहे. यावेळेला मात्र हाफटर्मच्या खूपच बाहेरचा चेंडू येतो आहे आणि वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव, 57 धावा. यावेळेला गोलंदाजावरती प्रेशर आणि फक्त प्रेशर पाहायला मिळते, कारण की 5 बॉलमध्ये तब्बल 29 धावा खर्च केल्यात. पहिल्या 5 ओव्हरमध्ये किंग नावाचा दबदबा, आता वॉरियर्स नावाचा दबदबा पाहायला मिळते. याला फुल टच स्वरूपातील बॉल, परंतु मोठा फटका येऊ शकणार नाही. चेंडू मध्ये सरळ बीट विकेटला ट्रॅव्हल डीप मध्ये प्रोटेक्शन, एक रन कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न एफर्ट होता, परंतु पाहूया सिद्धेश आकरे मागून आलाय. चांगल्या पद्धतीनं चेंडूला कॅरी केलं, त्यानंतर सरळ यष्टांचा वेध घेतला. अर्थात डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं. धावफलकावरती धावा 57 आणि 58 झाले. धावसंख्या 58 झालेली आहे. तर 59 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. तसं श्यामली विशाल अंबिरे हिच्याकडून देखील 100 रुपये, तर उर्मिला प्रभाकर धवणे यांच्याकडून 100 रुपये. तन्मय विंदे 500. हिमांशू बक्षीस घेऊन जा. तुझ्या हाताने दे 200. तन्मय विंदे हे देखील 500 रुपये ऑनलाईन देतील. यस ऑनलाईन का कॅश ऑनलाईन पे जीपे. येस लाईव्ह चालू आहे. अभिनंदन हिमांशू, परफॉर्मन्स दाखवून दिला, पुन्हा एकदा दाखवून दिला आपण आहेत अजून या टुर्नामेंटच्या माध्यमातून. तर चला धन्यवाद. बँड 2 मिनिटं घेतो मी तुमची. बँड श्री बँड 2 मिनिटं. येस थँक्यू. तर नक्कीच वरूर मागेला प्रीमियर लीग, वरूर मागेला स्पोर्ट्स द्वारा आयोजित
आपल्या सगळ्यांना माहिती आहे काल संध्याकाळी थोडस वातावरण वादळी झालं, अलगदचा पाऊस, परंतु त्या वादळी वाऱ्याच्या माध्यमातून या मैदानावर आपण जे काही सजावट केली आहे, त्यानंतर आपल्याकडे सामुग्री होती, त्या वेळेला धावपळ करणारी जी काही आपली मंडळी होती ज्यांनी सहकार्य दिलं, इकडनं स्टेज खाली करण्यापासून, वायरिंग काढण्यापासून, त्यानंतर सकाळी आल्यानंतर पूर्ण सेटअप तयार करणे, पडदे लावणे, मैदान सजवणे, ही या कामगिरीसाठी किनारा कट्टा ग्रुप यांचं आपल्याला इकडे सहकार्य लागलेलं आहे. कुशल, गोविंद, प्रज्योत केसरकर, तनिष प्रभू आणि विघ्नेश अशी ही 5 मुलं होती ज्यांनी आपल्याला इकडे खूप मोठं सहकार्य दिलेलं आहे. तर त्या 5 जणांचा किनारा कट्टा ग्रुपचं आयोजक कमिटी आणि समस्त आपले मांगेलाळी यांच्या वतीने इकडे त्यांचा छोटासा एक सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात येतो आहे. तर कुशल, गोविंद, प्रज्योत केसरकर, तनिष प्रभू, विघ्नेश या 5 जणांनी यायचं आहे. व्यासपीठावर आपल्याला आमंत्रित केलं जाते आहे. या आपला छोटासा एक सत्कार आपले आयोजक कमिटी वरोड मांगेला स्पोर्ट्स क्लब आपला सत्कार करते आहे, तेव्हा आम्ही सगळ्या 5 जणांना आमंत्रित करतो आहे. कुशल, गोविंद, प्रज्योत केसरकर, तनिष प्रभू आणि विघ्नेश आपण कुठे असतील तर त्याने मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. प्लीज तुम्हाला 5 जणांना इकडे मी आमंत्रित करतो आहे, यायचं आहे. आणि तुमच्या स्वागतासाठी श्री बँड मात्र तयार आहे. श्री बँड एकदा वाजवत राहते येतील आणि मी सांगेल तेव्हा परत थांबायचं आहे सत्काराच्या वेळेला. यस श्री बँड कम ऑन. आणि सुमधुर संगीताच्या नादात आपण या 5 जणांचं स्वागत करूया. कम ऑन श्री बँड. खेळ थोडासा थांबेल 2 मिनिटं. या लवकर लवकर या. कुशल, गोविंद, प्रज्योत, तनिष प्रभू, विघ्नेश या लवकर लवकर या. सगळ्यांनी या, कारण तुमचं सगळ्यांचं मोठं कौतुक आहे. सगळ्यांनी या प्लीज, तुमचं कौतुक आहे, तुमचं सहकार्य खूप मोठं आहे. कारण अशा वेळेला या ठिकाणी कोणी नसताना तुम्ही धावपळ करून जे सहकार्य केलेलं आहे हे खूप मोठं आहे. चला या लवकर प्लीज, लवकर या ना. आयोजक कमिटी आपल्याला बोलवते ती या. काय काय आणून ठेवलं बघ. चला धन्यवाद श्री बँड. वेलकम बॅक. सामना होतोय सुरुवात. सेकंड इनिंगच्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल, अप्रतिम फटकांची निवड याही वेळा पाहायला मिळते. चेंडू मात्र सरळ पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत त्या बॉलवरती कुठलीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू होतोय सुरुवात. 2 खेळाडू मैदानावरती दाखल झाले. सिद्धेश आकरे बड्डे बॉय, तो दुसऱ्या साईडला सिद्धेश धावणे कॅप्टन मैदानावरती खेळतोय. कॅप्टन होतोय कॅप्टन. फुलटस बॉल, स्लोवर फुलटस बॉल होता. फटकाने फटका चेंडूला खेळून काढला. चेंडूमध्ये सरळ मिड ऑनला ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत या बॉलवरती 1 रन कंप्लीट. स्वतःचा व संघाचा श्री गणेश ओपन केला. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज सिद्धेश दवणे या खेळाडूने. जर मात्र हिमांशूने हॅट्रिक कंप्लीट केली तर शिवशक्ती ग्रुप कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मध्ये दिलं जाईल.
यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे जिग्नेश दानमेर चेंडूच्या खाली आणि इकडे मात्र जेल कॅरी होत आहे. फलंदाज OUT आउट. किनारा धन्यवाद धन्यवाद श्री बँक. धन्यवाद श्री बँक. किनारा कट्टा ग्रुप कुशल गोविंद प्रज्योत तनिष आणि विघ्नेश यांचा आपण माझं स्वागत सन्मान करणार आहोत. काल मात्र आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये वादा आला होता तिकडनं मात्र सर्व काम करण्यासाठी हे 5 व्यक्ती होत्या. त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम केलं गेलं. कॅमेरामॅनला विनंती असेल हर्षद घरे त्यांना आपण मात्र मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा फिरवायचा आहे. आपण 5 व्यक्तींचा सन्मान करणार आहोत. किनारकट्टा ग्रुप कुशल गोविंद प्रशोध तनिष प्रभू आणि विघ्नेश अशा 5 व्यक्तींचा सन्मान करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पंच मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. टाळ्यांचा कडकड असताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं कालच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगलं काम केलं गेलं. किनारकट्टा ग्रुप कुशल गोविंद प्रज्योत तनिष प्रभू आणि विघ्नेश यांचं मनापासून आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू आहे. चला पंच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करायची आहे. मॅचला होईल पुन्हा एकदा सुरुवात. इकडे मात्र सिद्धेश आकरे गोल्डन डकचा शिकार झाला. सकाळी जिग्नेश दानवेरला सिद्धेश आकरेला सांगितलं तुझा झेल मी पकडणार आणि यावेळेला तेच पाहायला मिळालं. जिग्नेशने मात्र सिद्धेशला मात्र झेल पकडला गेला आणि फलंदाजाला बाद केला गेला. पंचाकडे लाऊड अपील 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 परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. आत्मविश्वास जास्त उत्सुक देखील जास्त आहे मैदानावरती. 2 पंचांवरती प्रेशर प्रेशर प्रेशर. एका साईडला मेहुल दुसऱ्या साईडला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. पाहूया 2 पंच कुठला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि जो निर्णय असेल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल याची दक्षता असू द्या. पंच आपल्या स्थानवर जातील आपल्या जागेवरती जातील त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवले तिथील एक्झॅक्ट मैदानावरती घडलाय काय. पंचांकडे संपूर्ण प्रेक्षकांचं देखील लक्ष होतं परंतु पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय की हा चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. डॉट बॉल. 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिल्या 5 षटकामागे कमी धाव होता. तदनंतर दर्पणच्या विरोधात खेळलेली इमोशनने आक्रमक फलंदाजी तब्बल 30 धावा कुठल्या गेल्या त्या षटकामागे. फुल टच बॉल ऑन साइडला फटका केला. डीप मध्ये प्रोटेक्शन जिग्नेश दानमेर चेंडूच्या खाली वॉडकॅश अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक क्वालिटी A1 कॅच. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद. ज्या खेळाडूकडे भरपूर विश्वास होता बॅटिंग करणारी टीम वरोड किंग्स या टीमला परंतु तो खेळाडू सस्त्यामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. एकही धावा त्याच्या बॅटमधनं आलेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होतोय. अर्थातच फलंदाज क्रमांक 2 बॅक टू पॅव्हिलियन सिद्धेश देखील भोपळ्यावरती बाद आणि जय देखील भोपळ्यावरती बाद. अर्थातच दोन्ही देखील फलंदाज आपला अकाउंट ओपन केलेला नाहीये. या षटकातील अंतिम चेंडू चेंडूला सोडून दिलाय. पाहूया पंचांचा कुठला इशारा आहे. पंच सांगतात की यावेळेला चांगला चेंडू आहे. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल आणि एकच धाव येणारे आहे. 30 चेंडू मागे 58 धावांची आवश्यकता. येणारे 30 चेंडू
आणि 58 धावांची आवश्यकता. राजला किती? 1000 100. इकडनं मात्र राजसाठी पारितोषिक लागू आहे. प्रत्येक षटकाराकरिता विशाल दवणे कडून 100 रुपये कॅश प्राइज प्रत्येक षटकाराकरिता राज मांगेला यासाठी असेल. मागच्या इनिंग मध्ये राजने विशालला पारितोषिक लावलं होतं. या इनिंग मध्ये विशाल राजला पारितोषिक लावतोय. इकडनं कशा पद्धतीने राज खेळ मैदानावरती हे देखील पाहणं योग्य असेल. पहिल्या षटकामागे हिमांशू अंबिरे नावाचा दबदबा पाहिला. ज्या पद्धतीने अंतिम षटकामागे देखील हिमांशूचा नावाचा दबदबा पाहिला होता त्याच पद्धतीने याही षटकामागे हिमांशू आपल्या नावाचा वर्चस्व गाजवतोय. इकडे मात्र सिद्धेश धवणे या खेळाडू करता 3 चेंडू मागे 3 षटकार. हॅट्रिक जर षटकार मारा शिवभक्त ग्रुप कडून 500 रुपये दिले जाईल. याला प्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडू मध्ये पॉइंट मध्ये संदीप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला. या बॉल वरती 1 रन कंप्लीट. यानंतर आपण बॉल आउट खेळणार आहोत. बॉल आउट नंतर 40 प्लस चे सामने असतील. एक सामना 40 प्लस ला खेळला जाईल. 40 प्लस चे सर्व खेळाडूंनी मात्र रेडी राहायचं आहे याची दक्षता असू द्या. पंच जर मात्र विशाल धोनीला मात्र षटकार मारा तर मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज यज्ञेशच्या माध्यमातून दिला जाईल. आणि जर विशालने मात्र राजला आउट केला तर मात्र यज्ञेश कडनं 100 रुपये. इकडे अल्टी पलटी आहे. अर्थातच विशालने विकेट घेतलं तर मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज राजला. आणि जर मात्र राजने विशालला षटकार मारतो यज्ञेश कडनं 100 रुपये. चला बुलेट टी बाहेर काढायची आहे प्लीज. फुलटॉस बॉल अप्रतिम फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट सिद्धेश धवळेच्या बॅट मधनं दर्जेदार क्वालिटी A1 चौकार 4. चला मैदानाच्या आतमध्ये कोणीही गाडी घेऊन जाऊ नका प्लीज आणि कृपया करून विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून कोणीही गाडी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ नका. जर तुम्हाला गाडी घेऊन जायचं असेल समुद्रावरनं गाडी घेऊन या प्लीज 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 आणि कृपया करून विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सिद्धेश धवणेने फटका खेळला 4 धावांकरिता. यावेळेला डाऊन डी ग्राउंड आहे हँडसम सिद्धेश धवणेच्या बॅटमधनं क्वालिटी षटकार 6. यावेळेला मैदानावरती सिद्धेश धवणेची पाठ षटकार चौकाराची भाषा बोलत असताना पाहायला मिळतोय. चला मॅच ऑन करायचे सिद्धेश. फुलटॉस बॉल फक्त आणि फक्त सॉफ्ट हँड हलक्या हातानं चेंडूला खेळून काढल्या. मेहुलकडे पंचांनी कडे मागणी केली होती यावेळेला सिद्धेश धवणेने की हा बॉल कमरेच्या वरती आहे का. परंतु मेहुलने सांगितलं गेलं की तू बॅट खाली घेतली त्याच्या कारणासाठी हा बॉल मध्ये खाली आलाय. अर्थातच डॉट बॉल निर्धाव चेंडू. विशाल पुणे एकदा समोर सिद्धेश अंतिम बॉल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये सरळ डीप मध्ये 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट करत थ्रो चुकीच्या एंडला झाला. अर्थातच जिकडे सिंगल होती सिंगलला डबल मध्ये रूपांतर डबलला टेबल मध्ये रूपांतर अशा पद्धतीनं 3 धावा या बॉल वरती मिळतील. 300 मध्ये धाव फरकावरती धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. हॅलो
अप्रतिम चेंडू इकडे सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. पुश करो खुश रहो यावेळेला सिद्धेश दवणे दर्शवित असताना पाहायला मिळतो मैदानावरती. जर सिद्धेश दवणेने हा सामना जिंकवला तर मात्र अमित तामोरे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिला जाईल. सिद्धेश दवणे याला प्रत्येक षटकाराकरिता मितेश पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुणे एकदा सॉफ्ट हँड हलक्या हाताने खेळून काढलाय. पुष्कर खुश सातत्यानं तेच पाहायला मिळते. सिद्धेश दवणे म्हणतो मी आहे मैदानावरती, छान पद्धतीने खेळतोय, अशाच पद्धतीने आपल्या संघाला विजय करून देईन, त्याच्यावरती आत्मविश्वास आहे. परंतु आत्मविश्वासाने मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. पुणे एकदा हिमांशू गोलंदाजी ट्रॅकवरती समोर सिद्धेश दवणे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, त्यानंतर चेंडूला हुक केलाय. अप्पर कटचा वापर चेंडू मध्ये सरळ गल्ली आणि पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय मनीष धानमेर चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत या बॉलवरती 2 रन कंप्लीट. 20 धावा धावफलक वरती अजूनही या षटकातील तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष. येणारे 21 चेंडू आणि धावा बनवायचे 39 धावा. येणारे 21 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. मॅच ऑन गेम ऑन. याही वेळेला हलक्या हाताने खेळलाय. रन घेण्याचा प्रयत्न दिसत होता सिद्धेश दवणेचा, परंतु राज मांगलेला मात्र थांबवलं गेलं की रिक्स नाहीये, रिक्स घेऊन फायदा नाहीये मैदानावरती. कारण की आपल्याला जबाबदारीने खेळायचं आहे, कारण की दोन्ही खेळाडू यंगस्टर आहेत आणि यंगस्टर पद्धतीने खेळत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. सिद्धेशला माहिती आहे कुठल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅकिंग खेळायचं आहे, कुठल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये सन्मान द्यायचा आहे. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फोळीमध्ये नाहीये संपर्क. पंचांकडे व्हाईट बॉलची अपील मागितली होती, परंतु पंचांनी सांगितलं गेलं की हा चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला गेला, अर्थातच डॉट बॉल. या षटकातील अंतिम चेंडू सलगचे 2 बॉल डॉट आलेत. फक्त आणि फक्त या षटकामागे हिमांशूने 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 डॉट. अप्रतिम समरी डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. इकडनं काय करतंय, एका स्ट्राइक वरती 2 गडा. अपघात, डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. डायरेक्ट हिट ज्या वेळेला लागतो त्या वेळेला फलंदाजाला हृदयाचे स्पंदने बंद करावं लागतं. त्यावेळेला चित्र पाहायला मिळते. सिद्धेश दवणे बिग विकेट डाऊन. धन्यवाद फ्री बँड. ह्यापुढे आपण मात्र 40+ चे सामने खेळवणारे 2 संघ असतील. शिवनेरी 11 विपक्ष टीम रायगड 11. येणाऱ्या 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल. जगदीश आकरे कॅप्टन, अविनाश आकरे व्हाईस कॅप्टन, सुरेश हरेश, जगदीश प्रशांत, हरेश चंद्रकांत, संतोष, जितेश महेश आणि संजय. रायगड 11 मध्ये कैलास दवणे कॅप्टन, कुलेश व्हाईस कॅप्टन, प्रमोद, किशोर, भावेश, भूपेश, भावेश, पंकज, राकेश, सुभाष, अमोल, प्रकाश आणि सुधीर. अशा पद्धतीने 40+ 2 टीम आपण पाहतो. याच मैदानावरती एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे 5 दिवस शिवभक्त आयोजित कैलासवासी द्वारकानाथ मर्दे सरांच्या स्मरणार्थ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसाद तांबोरे यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय आणि चतुर्थ 10 मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल अर्थात सायकल आपण पाहू शकता. तदनंतर
बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर अशा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या बुधवारपासून याच मैदानावरती मोठी स्पर्धा आपल्याला भेटेल येत असताना पाहायला मिळते. वरोळ गावामध्ये पहिली मोठी स्पर्धा शिवभक्त ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. फटका फसला, मिस टायमिंग. जिग्नेश 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 काय कॅच घेतो मैदानावरती. सलग 3 कॅच त्याच्या हातातनं पकडले गेलेत. पहिला सिद्धेश, त्यानंतर जय, आता राज मांगेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धन्यवाद श्री बँड. जर हा सामना मात्र दर्पणे जिंकून दिला आपल्या संघाकरिता तर मेहुल ह्याच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज मध्ये दिला जाईल. विशाला मध्ये प्रत्येक विकेट करिता यज्ञेशच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज लागू आहे. बक्षीस लागू आहेत प्रत्येक खेळाडूंना. चेन्नई मध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेळले तर मात्र शिवशक्ती ग्रुप कडून 500 रुपये असतील. यावेळेला प्रतिम चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आतापर्यंत षटकातील तब्बल 3 चेंडूचा केस समाप्त होता. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दाफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा येणारे 15 चेंडांनी 38 अर्थातच 38 धावांची आवश्यकता. या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बनावं लागेल प्रेक्षक. सडक कडक बेधडक दर्पणच्या बॅटमधनं षटकार 6. काय फटका पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला आणि चेंडू चाललाय सरळ मिड विकेटला सलामी देण्यासाठी. प्रेक्षकांच्या स्वागतासाठी दर्पणच्या बॅटमध्ये षटकार. अशाच पद्धतीने दर्पणला खेळावं लागेल. मागच्या इनिंग मध्ये काय झालं हे विसरावं लागेल दर्पणला. या इनिंग मध्ये तू काय करू शकतो आत्मविश्वासाने खेळावं लागेल. आणि आता दर्पणच्या बॅटमध्ये एक षटकार आला म्हणजेच त्याचा आत्मविश्वास वाढला गेलाय. आता मॅच ऑन आहे. येणारे 14 चेंडूने 32. अशा पद्धतीने मॅच जिंकवली ना दर्पणने तर वेळीकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल गोलंदाज ट्रॅक वरती. चेंडू क्रमांक 4 समोर असेल तर चेंडू क्रमांक 5 समोर असेल दर्पण. या हवाला प्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडू मध्ये सरळ पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन. एक रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल. डेंजर एंड कडे रनआउटची संधी. इकडे मध्ये स्वतःला झोकून दिलाय. डाऊन मारली गेली आहे. त्याला माहिती आहे सिंगलला डबल मध्ये आम्हाला कन्वर्ट करावं लागेल कारण की 59 धावाचा बड़ा मोठा डोंगर पार करावा लागेल. डू और डाय. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ या स्पर्धेतनं बाद होईल त्या संघाला पुन्हा एकदा 365 दिवस VMPL ची वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा षटकातील अंतिम बॉल. यावर फटका बसला इनसाइड एश. यष्टी रक्षकाला चेंडूने निवडला. यस डेफिनेटली फलंदाज दर्पणच्या खेळीला देखील पूर्णविराम. फुल स्टॉप. आयाराम गयाराम बॉल. येणारे 12 चेंडू धावा बनवायचे आहेत 30. 12 चेंडू मागे 30 धावांची आवश्यकता. विशालच्या अकाउंट मध्ये 100 रुपये वाढलेत. 2 विकेट घेतल्यात. यतेश कडे 200 रुपये आहेत. प्रत्येक विकेट करता 100 रुपये. 2 विकेट घेतले त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक यज्ञेश कॅश पे देईल. गुगल पे कॅश देणार आहे. मॅच संपल्यानंतर पैसे घेण्याकरिता यायचं आहे आपण.
प्रथम तामोरे प्रथम आणि कोणाकडनं तुझ्याकडनं पण तुझ्याकडनं पण 200 ना सर्वांकडनं 200 ना आणि प्रथम नाही ना प्रथम मी पण ना आहे ना तू प्रथम तर का नाही घेतला पहिला हा का चालेल सॉरी 3 महिना ना काय बोल विचार की मॅच काढली की प्रत्येक षटकार करू 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र एकच धावन करता ट्रॅव्हल 100 मध्ये धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळतील 30 येणारे 11 चेंडू मागे 29 धावांची आवश्यकता. चिन्मयला मात्र पारदर्शक लागू आहे. जर हा सामना चिन्मयने जिंकून दिला तर मात्र प्रसाद तामोरे यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि भागेश आकरे यांच्या माध्यमातून 200 रुपये अशा पद्धतीने 400 रुपयाचा कॅश प्राइज मध्ये दिला जाईल हा सामना. आणि शिवशक्ती या टीम कडे देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इकडे चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव या बॉलवरती मिळते. 1च्या मध्ये धावफलक आकार केला धावफलकावरती धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा येणारे 9 चेंडू आणि 28 ची गरज 9-28. यावेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एका हाताने चेंडू लढवला गेलाय आणि फक्त पुन्हा एकदा सिंगल रन. इकडनं सिंगलला डबल मध्ये रूपांतर करावं लागेल. मोठे हिट देखील खेळावं लागेल. चिन्मयने त्याच्या सोबतीनं अनुज या 2 फलंदाजांना धावफलकावरती धावा आपण पाहतात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा फटका फसला मिस्टामिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी विकेटचं होतं पतन. फलंदाज क्रमांक 6 बॅक टू पव्हिलियन गॉन. भाविकला ना धन्यवाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. शेवटचा 2 चेंडूचा खेळ शेष आहे. भाविकला प्रत्येक षटकाराकरिता प्रसाद तामोर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज लागू आहे. याला आल्याला मोठा फटका जरूर खेळ रोमांस मध्ये चेंडू पडतोय 1 रन कंप्लीट परंतु इकडे मध्ये रन घेण्याचा कुठलाही मनसुबा बागला नाहीये. पंच या बॉलवरती रन नाही आहे ना. ओके षटक संपला गेले. थोडस मध्ये स्कोरिंग मध्ये मिस्टेक झाली. षटक संपला गेले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32 येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. ब्युटी पार्लर थांब हॅलो अंबीर आहे ना. वी ब्युटी पार्लर. अच्छा कोणाकडून. ओके ओके. जर हा सामना चिन्मयने जिंकून दिला तर मात्र वी ब्युटी पार्लर वेदिका अंबिरे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लागू झाला आहे. चिन्मयला पाहूया चिन्मय हा सामना फिनिश करेल का.
तब्बल अजून एक प्राइज आलेलं आहे प्रदीप तामरे यांच्याकडून भाईंदर यांनी जर मॅच काढली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज लागू आहे. विराज विंदे या काय प्राइज लागलाय मनीष यस सायलेंट यू आय यावेळेला वाटतं स्क्वेअर लेगला दिशा दिली जाते आहे आणि कॉलचा मिस कॉल येईल का नाही कॉल परिपूर्ण होताना पाहायला मिळतो आहे. दुहेरी धाव टिपली जाते आहे. धावसंख्या इकडे मात्र 2 ने वाढते. धावसंख्या 34 ऑन द बोर्ड. यस रंगलाय सामना वरोर किंग्स आणि वरोर वॉरियर्स यांच्यामध्ये झुंज आहे. किंग्सला मात्र तयारीसाठी लागायचं आहे. यस वेदिका ब्युटी पार्लर यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज जर सामना जिंकला तर या बॅटिंगवाल्या संघाने. आणि पुन्हा एकदा एक धाव टिपली जाते आहे. धावसंख्या 35. हॅलो 4-24 समीकरण आहे. 4-24 षटकार षटकार आणि षटकार. अमोल याने जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाची कॅश प्राइज. कोणाकडून हर्षल विद्ये या धन्यवाद. 4-24 षटकार षटकार आणि षटकार पाहायला मिळतील का प्रेक्षक वाट बघता आहेत. फुलटॉचा चेंडू आणि इकडे मात्र उंच टोला आहे आणि नक्कीच मिड ऑफ कडे कॅच आणि विकेटचं पतन मनीषला मात्र परतावं लागेल डकआउटला. यस श्री बँड कम ऑन. यस वैष्णव याच्यासाठी षटकाराला 500 रुपये. यज्ञेश मेहर आणि जय अंबिरे चला 500 रुपये लागलेत. जिम बॉय देखते जिम बॉय. मॅच तर आता संपलेली आहे जवळजवळ परंतु आपला खेळ मात्र सजवायची इच्छा आहे. फ्री माइंड हो षटकार दाखव. यश सफल तर केला होता परंतु मिस केलं शॉटला. निर्धाव चेंडू नक्कीच इकडे चांगली पकड वरोर वॉरियर्स कडून दाखवलं ज्या पद्धतीने खेळामधले रंगत दाखवली. दरम्यान तो वाईट या समोरला दे चेंडू मारायला दे काय नाही आपल्याकडे आहे. सामना जिंकलेला आहे तर नक्कीच इकडे मात्र 3 संघांना एकत्र व्हावं लागेल. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्हला एक चांगला फटका मारलेला आहे. डॉट बॉल आला ना. फिनिश ओव्हर फिनिश. यस तर इकडे मात्र बरोबर वॉरियर्स संघ विजय होत असताना पाहायला मिळतो आहे. चला 3 टीमने मैदानामध्ये यायचं आहे. यस श्रीजी श्री वाजवा. विशाल दवणे यायचं आहे. आपल्याला बक्षीस आहे 200 रुपये.